शालोम सर्वांना. आपल्या नवीन मालिकेचा बायबलमधील पराक्रमी पुरुष व स्त्रिया आजचा दुसरा दिवस. आज आपण अशा एका राणीबद्दल पाहणार आहोत, जिने "मी राणी आहे" या सुखात न राहता आपल्या लोकांच्या प्राणासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. आजचं वचन आहे एस्तर याचा 4 अध्याय 16 वचन ब भाग. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईन, मग मी मेले तर मेले. आजचे प्रेरणास्थान आहे एस्तेर राणी. एस्तेर ही एक यहुदी अनाथ मुलगी होती, जी पुढे इराणची म्हणजे पर्शियाची राणी बनली. जेव्हा तिच्या संपूर्ण समाजाला नष्ट करण्याचा कट रचला गेला, तेव्हा तिच्यासमोर 2 पर्याय होते. एक, गप्प बसून स्वतःचा जीव वाचवणे किंवा 2, राजासमोर जाऊन विनंती करणे, ज्यासाठी तिला फाशी होऊ शकते. तिने उपवास, प्रार्थना आणि धैर्य निवडले. आजच्या वचनातून आपण 3 धडे पाहू. 1, तुम्ही अशाच वेळेसाठी निवडले गेले आहात. एस्तेरचा चुलत भाऊ मर्दखाय तिला म्हणाला, तू अशाच वेळेसाठी राणी झाली नसेल हे कशावरून? तुमच्या आयुष्यात आज जे काही स्थान म्हणजे नोकरी, पद, जबाबदारी तुम्हाला मिळाले आहे, ते देवाच्या एका विशिष्ट योजनेचा भाग आहे. त्याचा वापर इतरांच्या कल्याणासाठी करा. 2, प्रार्थना आणि उपवास हेच तुमचे शस्त्र. मोठ्या संकटाचा सामना करण्यापूर्वी एस्तेरने स्वतः आणि आपल्या लोकांसाठी 3 दिवस उपवास प्रार्थना केल्या. जेव्हा परिस्थिती तुमच्या हाताबाहेर असते, तेव्हा ती गुडघ्यावर येऊन देवाच्या हातात सोपवा. 3, परिणामाची भीती सोडून कर्तव्य करा. मी नाश पावले तर पावले हे वाक्य तिचे अढळ धैर्य दाखवते. जेव्हा आपण सत्यासाठी उभे राहतो, तेव्हा देव परिस्थिती बदलतो. ही आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, एस्तेर राणीप्रमाणे मलाही कठीण काळात धैर्याने उभे राहण्यासाठी सामर्थ्य दे. माझ्या स्वार्थापेक्षा इतरांच्या हिताचा विचार करण्यास मला शिकव. प्रभू, मला माझ्या आयुष्यातील उद्देश समजण्यास मदत कर आणि भीतीवर विजय मिळवून दे. येशूच्या नावाने आमेन.